रात्रीचा काळाकुट्ट अंधार, घरात सुरू असलेला वाद, हातात चाकू घेऊन जीवे मारण्याच्या धमक्या आणि अवघ्या काही तासातच एक विवाहित महिला गॅलरीवरून खाली पडून गंभीर जखमी। हा अपघात होता की आधीच रचलेला कट? विवाहित जखमी फिर्यादीच्या जबाबानुसार पाचोरा शहरात एकच खळबळ उडाली आहे। संशयित आरोपी पती संदीप कानडे व सासू हे सध्या फरार असून त्यांचा शोध पाचोरा पोलीस घेत आहेत। या प्रकरणामागील सत्य नेमकं काय, पहा संपूर्ण बातमी। त्यासाठी आमच्या चॅनलला आताच फॉलो करा। नमस्कार, आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह न्यूज आणि मी मुख्य संपादक दिलीप पाटील। पाचोरा शहरातील राजीव गांधी कॉलनी परिसरातील 27 वर्षीय विवाहितेने संशयित आरोपी पती संदीप कानडे व सासू यांच्या विरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली आहे। फिर्यादी विवाहितेच्या जबाबानुसार लग्नानंतर ऑनलाईन सेंटर सुरू करण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्याचा दबाव टाकण्यात येत होता। तिचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ देखील करण्यात येत होता। तक्रारीनुसार दिनांक 26 जुलैच्या रात्री किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पतीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। मध्यरात्री चाकू दाखवून धमकवल्याचा तसेच सासूने पतीला चिथावणी दिल्याचाही गंभीर आरोप महिलेने जबाबात केला आहे। यानंतर दिनांक 27 जुलै रोजी सकाळी ब्रश करून गॅलरीत गेल्यानंतर महिलेला संशयित आरोपी पती संदीप कानडे व सासूने गॅलरीतून खाली ढकलल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। या घटनेत तिच्या डाव्या हाताला, पायाला व कमरेला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले असून जखमी अवस्थेत तिला पाचोऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पती संदीप कानडे व सासू यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद देखील दाखल करण्यात आली आहे। या दोघेही संशयित आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध पाचोरा पोलीस करीत आहेत। पुढील तपास पाचोरा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पती पत्नीच्या नात्यात घडलेल्या या घटनेने पाचोरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।